क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव मोठी बातमी। सावकारवाडी झाडी परिसरात अवैध दारू व्यवसायाचा सुळसुळाट, पोलिसांचे अभय असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा। मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी झाडी परिसरात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा बहरला असून या ठिकाणी खुलेआम नियमांचे उल्लंघन होत आहे। अनेक हॉटेल आणि ढाब्यांमध्ये अवैध मद्य विक्री होत असून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा किमतीला दारू विकली जात आहे। विशेष म्हणजे या धंद्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाचे अभय असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। अवस्था अशी आहे की येथे अवैध दारू विकत घेताना ग्राहकांनी जर काही विचारणा केली तर त्यांना धमकावले जात आहे। एका नागरिकाने हॉटेल आपुलकी येथे ओसी ब्लू या ब्रँडची एक क्वार्टरची मागणी केली असता ती 260 रुपयांना मिळेल असे सांगण्यात आले। त्याबाबत विचारणा केली असता हॉटेल मालकाने उर्मट भाषेत हुज्जत घालत आम्हाला पोलिसांना हप्ते द्यावे लागतात, आम्ही काही भाजीपाला विकत नाही असे म्हणत दमदाटी केली। सावकारवाडी झाडी परिसर हा अवैध मद्य विक्रीसाठी कुख्यात होत चाललाय। हॉटेल व्यावसायिक खुलेआम दारू विकत असून काही ठिकाणी दारू पिण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या सगळ्या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करत नाहीत की त्यांना हप्ते मिळत असल्यामुळे दुर्लक्ष करत आहेत, हा प्रश्न नागरिकांना पडलाय। पोलिसांची ढिलाई आणि मद्य विक्रेत्यांचे बेकायदेशीर धंदे यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या परिसरातील अवैध दारू विक्रीबाबत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले असता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री आणि त्यास मिळणारे पोलिसांचे अभय याचा खुलासा झाला। आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या मालेगाव पोलीस या प्रकरणी कोणती कारवाई करतात की या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमे यावर लक्ष ठेवून आहेत। आता प्रशासन या अवैध धंद्यांना लगाम घालतो की नाही हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव। हफ्ते देना पड़ते सर, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।